नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या वतीने शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय. तर उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा दिवस हा शेवटचा असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या वतीने भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. ऐतिहासिक दसरा चौकातून रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. या शक्ती प्रदर्शनामध्ये जिल्हाभरातून काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इतर घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या शक्ती प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते. तर यावेळी बोलताना जिल्ह्याचे नेते सतेज पाटील यांनी लोकांमध्ये उत्साह आहे. महायुतीचे भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी कोल्हापूरमधून सुरुवात झाली असून कोल्हापुरात महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट हा 100% असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आघाडी आणि महाविकास आघाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माननीय ऋतुराज संजय वरचा जो गाडी किती जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे. महायुतीचं भ्रष्ट सरकार घालवायची सुरुवात आता कोल्हापूरमधून लोकसभेला या ठिकाणी झालेली आहे. आता विधानसभेला देखील महाविकास आघाडीचं सरकार यावं या भावनेतून जनता आज रस्त्यावर उतरलेली आपण पाहिली आणि आम्हाला विश्वास आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट हा 100% असेल. एक मिनिट महाराष्ट्रात चर्चेला विषय आहे की आपला अचानक उमेदवार बदलला आणि त्याच्यावर अनुकूल प्रतिकूल मतं आहेत आणि कार्यकर्ते सगळे मॅच करून 20 दिवसात कसं नाही. शेवटी शहरामध्ये सामान्य माणसं आमच्याबरोबर त्या ठिकाणी आहेत आणि आम्ही उमेदवार राजू लाटकरांची जाहीर केली होती. त्यानंतर अनेक लोकांशी चर्चा केली आणि चर्चेतून थोडं आम्हीच विनंती त्या ठिकाणी केली, कारण की पूर्वी मधुरिमा राजेंची किंवा मालोजी राजेंची यामध्ये उतरण्याची इच्छा नव्हती. आम्हीच त्यांना विनंती केली की आपण यामध्ये यावं, कारण की शेवटी ही लढाई ज्या पद्धतीनं विचाराची लढाई आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणणं हे आमचं ध्येय असल्यामुळे हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. साहेब, त्यांचं मत आहे आता की किमान एक विश्वासात जर घेतला असतं तर तुम्ही माघार घेतली की महाराज आमचे सुद्धा महाराज आहे, आम्हालाही त्यांनी न्याय द्यायला पाहिजे होता. जर हे झालं असतं तर मी निश्चितपणे माघार घेतली असती. पण तसं काय बैठकीला बोलवलं नाही. काल मी चंदगडला होतो दिवसभर, मला यायला संध्याकाळ उशीर झाला. माझे काही बैठका होण्याचा प्रयत्न होता, परंतु उद्या आम्ही नक्कीच त्यांच्याबरोबर बैठक घेऊ. आदरणीय महाराज असतील, मी असो, मालोजीराजे असतील, आम्ही राजू लाटकरांच्यावर चर्चा करू, त्यांची समजूत काढू आणि ते निश्चितपणे आमचा प्रयत्न असेल. शेवटी आमचा कार्यकर्ता आहे, हा काय दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे.
आणि त्याची ताकद त्या ई वर्डामध्ये निश्चितपणे त्याची दखल आम्हाला घ्यावीच लागेल. कारण की गेल्या अनेक विधानसभेमध्ये, लोकसभेपासून विधानसभा असू दे, त्या अर्धा वॉर्डामधनं लीड जे काही मिळतंय ते लाजू राटकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्यामुळे लीड मिळतंय आणि त्यांना बेदखल करून आम्ही कुठलंही या ठिकाणी पाऊल टाकणार नाही. ते माझ्याबरोबर येतील, महाविकास आघाडीबरोबर येतील, हा आमचा प्रयत्न 100% असेल. काँग्रेसने दिलेला उमेदवार बदलण्यात आला, त्यामुळे तुमच्यासाठी ही मोठी नामुष्की असा विरोधकांनी टोला लागला. नाही, ठीक आहे. आता काही चर्चा होतात किंवा मी कुठल्याच्या दबावावर ही उमेदवारी बदलणे हे पहिल्यांदा स्पष्ट करतो. कारण की 20 वर्ष मी संघर्ष केलेला आहे, त्यामुळे कुणी दबाव टाकला म्हणून हे बदलले अशातला विषय नाही. सारासार म्हणजे अनेकांशी चर्चा झाल्या, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याच्या संदर्भात काही वेगवेगळ्या घटकांशी चर्चा केली. उमेदवार सक्षम होता, परंतु निवडून येण्याच्या दृष्टीनं अजून सक्षम उमेदवार देता येईल का, हा प्रयत्न आमचा झाला. आणि म्हणून निवड ही काय माझी चूक मी म्हणणार नाही, परंतु त्याच्यापेक्षा सक्षम उमेदवार देऊन ही निवडणूक जिंकणं हे महाविकास आघाडी म्हणून आमचं ध्येय आहे. आणि म्हणून आम्हीच स्वतःहून त्यामध्ये बदल केला. शेवटी हा निर्णय मीच घेतलेला आहे. उत्तरचं उत्तर बदललं, हा, आणि आता ठीक उत्तर आहे. देखील मिळालंय. ही नाही. कोणती स्ट्रॅटेजी होती काय? नाही, स्ट्रॅटेजीचा भाग नाही. शेवटी राजकारणामध्ये अनेकदा परिस्थिती बदलत असते. बदललेल्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. लोकसभेला देखील 2-3 महिन्यापूर्वी उमेदवार कोण याची चर्चा होती. आम्ही आदरणीय महाराजांना विनंती केली आणि त्यांना उमेदवारी घ्यावी अशी आम्ही विनंती केली. राजकारणामध्ये अनेकदा वेगवेगळ्या घटना घडत असतात आणि म्हणून त्याचा विपर्यास न करता ठीक आहे, थोडं हे पेपरबाजी वगैरे व्हायला नको पाहिजे होती, हे मला मान्य आहे. कारण की काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी म्हणून ज्यांनी पेपरबाजी केली त्यांनी येऊन खाजगीत जर या गोष्टी सांगितल्या असत्या तर संयुक्तिक झालं असतं. ठीक आहे, परंतु कार्यकर्त्यांचा उत्साह या सगळ्या गोष्टी होत असतात आणि म्हणून आम्ही आणि मालोजीराजे राजू लाटकरांची उमेदवारी फायनल करताना सुद्धा आम्ही दोघांनीच ती फायनल केली होती. आणि म्हणून आता थोडा संदर्भ बदलले आणि आम्ही मधुरिमा राजेंचं नाव फायनल केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा, जनता आमच्यावर असणार आहे. प्रचाराला कमी वेळ आहे. दक्षिणमध्ये कसं वाटतं? दक्षिणमध्ये अत्यंत चांगलं वातावरण आहे, काही अडचण नाही. तर प्रचाराला कमी वेळ आहे. आपले स्टार प्रचारक किंवा कसं नियोजन आहे? नाही, शेवटी राज्यामध्ये एकाच वेळी मतदान होतं. लोकसभेला 7 टप्प्यात मतदान होतं, त्यामुळे अनेक नेते आले. परंतु आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असतील, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, आता आज फॉर्म भरून झाल्यानंतर उद्यापासून आम्ही त्याच्या पाठीमा लागणार. कारण 3 दिवस दिवाळी आहे आणि दिवाळीनंतर मग या सगळ्या गोष्टीला रंग भरेल. उत्तर झाल्यानंतर अनेक नगरसेवकांनी नाराजी दाखवली होती, पण आता बदलल्यानंतर नाराजी दूर झाली आहे का? नाही, अजून माझी त्यांच्याशी चर्चा नाही. मला असं वाटते की वरिष्ठांचा तो निर्णय आहे, मी त्यामध्ये फार बोलणार नाही. पण दक्षिण मतदारसंघामध्ये असंख्य कार्यकर्ते आज आपल्याला बघितलं असेल आपण की मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत. विश्वास आहे, कारण गेले अनेक वर्ष सातत्यानं प्रत्येकाची सेवा करायचा प्रयत्न आज तरुण कार्यकर्ता म्हणून मी दक्षिण मतदारसंघामध्ये वावरतो. आणि मग खऱ्या अर्थानं सर्व घटक असतील, मग ज्येष्ठ असतील, माता भगिनी असतील, माझे तरुण सहकारी असतील, त्या प्रत्येकाला आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग खऱ्या अर्थानं आपण गेले अनेक वर्ष बघितलं असाल की विविध कामं ग्रामीण आणि शहरामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे. आज ग्राउंड असतील, अभ्यासिका असेल किंवा आपण बघितलं असेल की मॉडेल स्कूलसारखी एक शाळा आम्ही जिल्हा परिषदेची उभा केली. आणि मग ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये एक चांगलं काम करायचा प्रयत्न मी केलेला आहे. मला विश्वास आहे की आमच्या सगळ्यांच्या मागं ताकदीनं आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, महाविकास आघाडीच्या मागं ताकदीनं सर्व जनता उभा आहे. उत्तर आणि दक्षिणमध्ये तसा थोडा फरक नाही. म्हणजे सर्व एकत्र आहेत, बावकी असतात, येणं जाणं असतं. त्यामुळे तुम्ही दोन्हीकडं प्रचारात मग नाही, आमचे सर्व सहकारी दोन्हीकडे आहेत. दक्षिणमध्ये पण आहेत, उत्तरमध्ये पण आहेत. आणि मग महाविकास आघाडीची सत्ता आली पाहिजे, काँग्रेस पक्ष हा मोठ्या संख्येने इथं निवडून आला पाहिजे, या उद्देशानं आम्ही काम करणार आहोत आणि ताकदीनं आम्ही सगळेजण एकत्र होऊन काम करू. आपले स्टार प्रचारक कोण येणार आहेत? सभा तो वरिष्ठांचा निर्णय. मला असं वाटते की तो आज काही मी सांगू शकणार नाही. ती लिस्ट जाहीर झाल्यानंतर आपल्याला निश्चितपणे कळेल. कोल्हापूर उत्तरच्या महाविकास आघाडीचा उमेदवार बदलला आहे. असं अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर महाविकास आघाडीचा कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचा उमेदवार बदलण्यात आलाय. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून राजू लाटकर यांना काँग्रेसमधून उमेदवारी देण्यात आली होती. तर या उमेदवारानंतर काँग्रेसमधीलच नगरसेवकांनी या उमेदवाराला विरोध दर्शवलाय. तर यामुळे रात्री उशिरा महाविकास आघाडीकडून उमेदवार बदलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
मला आपल्या उमेदवार मिळालेले आहे, तर हा सगळा बदल आहे. कार्यकर्ते एकदम अजून बसलेत आहेत, तर हा आता प्रचाराला अगदी थोडा वेळ आहे, तर आपण कसं सगळं ॲडजस्ट करणार आहे? नाही, निश्चित हे सर्व अचानक घडलेलं आहे आणि खरं तर आम्ही ही उमेदवारी आमच्या घरामध्ये कोणालाच मिळावी असा आम्ही प्रयत्नही सुरुवातीपासून कधी केला नव्हता. जो काँग्रेस पक्ष उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी राहायचं आणि त्यांना निवडून देण्याची जबाबदारी ही आमची निश्चितपणे होती आणि त्या अनुषंगानंच आम्ही काम करत होतो. तर दुर्दैवानं जी एक उमेदवारी आपण काँग्रेस पक्षाच्या वतीनं घोषित करण्यात आली त्या उमेदवारीवर एकमत हे सर्वच आमच्या पक्षामध्ये होऊ शकलं नाही आणि म्हणून नेते मंडळींना त्याचा विचार करावा लागला आणि त्या अनुषंगानं अनेक गोष्टींचा फेरविचार करत असताना मधुरिमा राजेंची उमेदवारी यामधनं पुढं आली. खरं तर मधुरिमा राजे ह्या गेल्या 20-25 वर्ष सातत्यानं या शहरामध्ये वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये असतील, क्रीडा क्षेत्रामध्ये असतील, राजकीय क्षेत्रामध्ये माझ्याबरोबरीनं अनेक वर्ष काम केलेलं आहे. महाराजांच्यावर आता ते सातत्यानं काम करत आहेत आणि म्हणून एक अगदी माहेरचा वारसा आहे, सासरचा वारसा आहे, असा दोन्ही वारसा घेऊन एक कर्तृत्ववान महिला म्हणून त्या या रिंगणात उतरलेल्या आहेत. खरं तर ही उमेदवारी ही अगदी आम्हाला उमेदवारी मिळायलाच पाहिजे अशातला काही प्रश्न नव्हता, पण लोकांच्या आग्रहास्तव हे नाव पुढं आलं आणि शेवटी लोकांच्या आग्रहास्तव जर एखादी मागणी होत असेल तर त्या लोकांचा आदर राखत ही आम्ही उमेदवारी स्वीकारलेली आहे. मला विश्वास आहे की निश्चित कोल्हापूरची स्वाभिमानी जनता ही एका चांगल्या कर्तृत्ववान महिलेला त्यांची सेवा करण्याची संधी दिल्याशिवाय राहणार नाही. आज इतक्या मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आणि मोठी गर्दी होती, काय सांगू? नाही, निश्चित यावरूनच आपल्याला दिसून येते की लोकांचं पाठबळ, सर्वसामान्य मतदारांचं पाठबळ हे महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांच्या पाठीशी आहे. राज्यामध्ये परिवर्तन जनतेला पाहिजे आहे. राज्यामध्ये ते पक्ष फोडाफोडीचं राजकारण झालं, अस्थिरतेचं जे एक राजकारण आहे आणि हे सर्व जनता ही उघड्या डोळ्याने पाहते आहे. अगदी निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळी आमिषं दाखवून अनेक योजना केल्या, त्या योजनांचं काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून लोकांना एक या ठिकाणी बदल हवा आहे. हा बदल केल्याशिवाय लोक राहणार नाही. काँग्रेस पक्षाने माझ्यावर जो आज विश्वास दाखवलेला आहे आणि आज ही जबाबदारी लोकांच्यातून माझ्या नावाचा उठाव झालेला आहे आणि मी खरंच कोल्हापूरच्या, माझ्या उत्तरच्या सर्वसामान्य सर्व लोकांचे मते, ज्येष्ठ असू देत, माझ्या महिला असू देत किंवा माझी युवा पिढी असू देत, ह्या सगळ्यांचे प्रथम मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला योग्य समजलं आणि माझ्या गळ्यामध्ये आज उमेदवारी लोक आग्रहाखातीर आज आलेली आहे आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठांनी जी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे ती निश्चितपणे मी अगदी 20 दिवस पणाला अगदी हे लावून पूर्णपणे माझ्या माता भगिनी असतील सगळ्यांसाठी मी झटणार आहे. कोल्हापूर शहर उत्तरचा विकास हाच आमचा ध्यास. आज इतक्या मोठ्या शक्ती प्रदर्शनामध्ये तुम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहात, काय सांगू? मला खूप आनंद वाटतो आणि सगळ्यांनी एकत्रित जे कोण काँग्रेस पक्षाचे सर्व दावेदार होते, ज्यांनी मागणी केलेली होती, त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते की त्या सगळ्यांनी एकमुखाने माझं नाव सुचवलं. त्याबद्दल मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचे एक म्हणजे आभारी आहे. थोडं भाऊक आहात का? बाबांची आठवणी ते सगळ्या ह्याच्यात त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या सर्व त्या आठवणी असतील तुमच्याबरोबर? त्यांनी कायम इतिहास वाचायला शिकवला. छत्रपती शिवाजी महाराज, ताराराणी साहेब, राजर्षी शाहू महाराज यांची कायम वाचन केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी विचार आपले जे आहेत त्यानं फार पक्के बनले आणि त्यामुळं इमोशनल तर थोडंसं वाटणारच की आज ते नाही आहेत इथं म्हणून माझ्याबरोबर, पण निश्चित त्यांची शिकवण आणि त्यांनी जे काही आम्हाला घट्टपणे उभा केलेला आहे त्यामुळं आज ह्या दिवस बघतोय. तर कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्वीपासूनच दुरंगी लढत होणार असेच चित्र असताना आज अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉक्टर भारत देवळेकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर विनय कोरे यांची मैत्रीपूर्व संबंध असतानाही राज ठाकरे यांनी कोरे यांच्या मतदारसंघामध्ये आपल्या पक्षाचा उमेदवार दिल्याने राज ठाकरे
यांची नेमकी भूमिका काय असणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील शाहूवाडी विधानसभेमध्ये यापूर्वीपासूनच दुरंगी लढत होईल असं चित्र जवळजवळ स्पष्ट झालं होतं. पण आज अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉक्टर भारत देवळेकर यांनी आपला आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. याबाबत राजकीय क्षेत्रामध्ये विविध प्रकारची चर्चा सुरू झालेली असतानाच अचानक खळबळजनक वातावरण तयार झालेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व जनस्वराज्याचे अध्यक्ष विनय कोरे यांचे मैत्रीपूर्व संबंध असतानाही त्यांनी आपला उमेदवार उभा करून या ठिकाणी आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केलेला आहे की नेमकं काय केलं हे आपण त्यांच्याच उमेदवाराकडून जाणून घेणार आहोत. पत्रकार बंधूंचे आभार मानतो की त्यांनी मला एक सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आपल्यासमोर प्रेक्षक घ्यायची. त्यानंतर मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सामान्य कार्यकर्त्याला आणि एक मुस्लिम कार्यकर्त्याला एक संधी दिली उमेदवारीची. त्यानंतर बरेचसे असे शाहूवाडीमध्ये धोरणं आहे की त्याच्यामध्ये बरेचसे शाहूवाडी तालुका हा मागासलेला तालुका आहे. रोजगाराचे व्यवसाय म्हणजे रोजगाराची कमी आहे. इथं MIDC एरिया कमी आहे. MIDC एरिया नसल्यामुळं तिथं MIDCची गरज पाहिजे. म्हणजे तो एक मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. आता तुम्हाला ह्या प्रस्तावित मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली आहे, त्यामुळे काही हे मला आव्हान वाटत नाही. गेल्या वेळी तुम्ही अपक्ष म्हणला होता, पण आज तुम्हाला मनसेच्या पक्षाची उमेदवारी मिळाली आहे. काय वाटतं तुम्हाला याविषयी? नाही, सर्वप्रथम कसं आहे, कुठंतरी आपण केलेल्या कामाची पोचपावती मिळते हे आज मला मिळालेलं आहे. भाऊ एक मिनिट मध्ये या की. हां ओके भाऊ नमस्कार. उमेदवार कुठं आहे? पत्रकार बंधूंचे आभार मानतो की त्यांनी मला एक सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आपल्यासमोर प्रेक्षक घ्यायची. त्यानंतर मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सामान्य कार्यकर्त्याला आणि एक मुस्लिम कार्यकर्त्याला एक संधी दिली उमेदवारीची. त्यानंतर बरेचसे असे शाहूवाडीमध्ये धोरणं आहे की त्याच्यामध्ये बरेचसे शाहूवाडी तालुका हा मागासलेला तालुका आहे. रोजगाराचे व्यवसाय म्हणजे रोजगाराची कमी आहे. इथं MIDC एरिया कमी आहे. MIDC एरिया नसल्यामुळं तिथं MIDCची गरज पाहिजे. म्हणजे तो एक मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. कोल्हापूर उत्तर मधून मनसेच्या अभिजित राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. तर गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरच्या जनतेसाठी अनेक आंदोलन करत आहे. तर या आंदोलनातून अनेक कोल्हापूरचे विषय मार्गी लागले असून याच कार्याची दखल घेत माननीय राज ठाकरे यांनी मला उमेदवारी दिली आहे असं वक्तव्य मनसेचे अधिकृत उमेदवार अभिजित राऊत यांनी केलंय. तर मोजक्या कार्यकर्त्यांसोबत आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. माझं नाव अभिजित दौलत राऊत. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी कोल्हापूर उत्तर या मतदारसंघातून मला उमेदवारी जाहीर केलेली आहे. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत उमेदवार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेले 5 वर्ष कायम सातत्याने आंदोलन करत आहे. रस्ते असेल, गटारे असेल, कोंडाळा असेल, प्रत्येक विविध विषयावर कायम आंदोलन करत असतो. या आंदोलनाची दखल घेऊन राजसाहेबांनी कोल्हापूरमध्ये आपली उमेदवारी देण्याचा निर्णय केला. त्यातून माझी उमेदवारी डिक्लेअर झाली. आज कोल्हापुरात रस्ते बघतात, सत्ताधारी विरोधक सांगतात की 25,000 कोटी हा निधी कोल्हापूर शहरात आपण खर्च, कोल्हापूर शहरात वाटतो का पंचायत निधी खर्च केला आहे. आज जनतेची भावना झाली आहे की एक आपली फसवणूक करत आहे. त्या जनतेचा आवाज म्हणून मी आज या निवडणुकीला सामोरं जात आहे. आज देखील आम्ही आंदोलन करतो. आज देखील मी प्रतिकात्मक व्हीलचेअरवर माणूस बसून, कारण त्याला कमरेचा त्रास झाला तर रस्त्यातून पडून आला, त्याला जाऊन प्रतिकात्मक आंदोलन होतो आणि त्याला घेऊनच आम्ही आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलो होतो. कारण माझे गेल्या एक 8 दिवसापूर्वीच पप्पा गाडीवर पडले होते. मला ही जाणीव आहे त्या खड्ड्याबद्दल काय झाले. आता कलेक्टर ऑफिस आपल्या प्रशासकीय इमारती समोर त्या दाराचा रस्ता हे नाही, सामान्य माणूस कुठे जाऊ शकणार, धुळीचा त्रास होतो. त्याच्या विरोधात माझी लढाई. जर आज माझी जर लोक तिसरा पर्याय बघतात ह्या दोघांच्या भांडणात, तो पर्याय मी आहे. तर या होत्याच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.